राम राम मंडळी, कशा आहातच मग तुम्ही सगळा. आज सकाळी सकाळी शेवण करता मस्त अशी गरम गरम बेसननी पोळी आणि दूध गरम करी घिदं मला चहा ठीक घिदा आणि त्याला सकाळी 7 वाजता शाळेत सोडी म्हणून. त्यानंतर आज तुम्हाला दाजीले ते कोणता तरी शेक पेनं होतं, तर प्रोटीन शेक पेनं होतं, त्यांना घरचा प्रोटीन शेक बनाडी देतात असले त्यासनं थोडासा माले बी देतं, पण मला काय आवडणार नाही, सगळा त्यासलेच पेवायला आहे. त्यानंतर बँकमा काम होतं म्हणा, तर ते काम करता गई तू तिकडून परत बनवू. त्यानंतर मनी मैत्रिणींना घरगुतीनं मस्त अशी सुंदर देवपूजा करेल ती सकाळी सकाळीच. तिला म्हणतं छोटासा व्हिडिओ घेस बरोबर. तिला विचाराने मी तशाच काढी घेता, पण मस्त वाटे त्यामुळे मस्त स्वामींनी त्यासनं दर्शन घेतं. त्यानंतर दुपारले तुम्हाला दाजी काय जेवायला वना नाहीत. त्यानंतर त्यासनं भेळखा देते मला व्हिडिओ धडा म्हणजे पाय मी मस्त मस्त भेळखाय राहिनो. मग मी बी त्यासले व्हिडिओ धडा म्हणतं पा मी गरम गरम बेसन आणि भाकर आणि लोणचं खाय राहिनो म्हणतं. मग तुम्हाला दाजीने फरमाईश होती काल दिसना व्हिडिओ तुम्ही पाहावे ना, की रातले माले चायनीज ते सोयाबीन चिल्ली खाणं असे त्याची तयारी कर राहिनो होतो सगळी. मग म्हणतं आधी सगळं तयार करी घिदं, त्यानंतर तळाले घिदं. मग लक्षात पण अरे व्हिडिओ तर काढायलाच राही गया, मग व्हिडिओ काढायला लागलो. पण मग सगळं असं मी असे म्हण राहिनो, मी व्हिडिओ तो बनाड राहिनो सगळं कर राहिनो, पण तुम्ही फॉलो का बरं कर राहिना नाही, त्याने व्हायरल का बरं होई राहिनं नाही, मला कळी नाही राहिनं. म्हणे भाषा समजी नाही राहिनी का काय होई राहिनं नाही, मला कमेंटमा नक्की सांगा बरं का. तर या पद्धतीनं मी सगळं तळी घिदं आणि त्यानंतर फायनल लुक तुमले दाखवडस तर पाहू शकतस. अशी मी सोयाबीन चिल्ली बनाडी घेईल शे, कशी वस काय वस मी तू तुमले नंतर सांगसू नाही तर सकाळ सांगसू. पण या पद्धतीनं मी सगळं बनाडी घेतं. तर आज ना छोटासा व्हिडिओ तुमले कशा वाटणार मला कमेंट बॉक्समा नक्की सांगा. व्हिडिओ आवडणार वही तर लाईक करा आणि कमेंट करी मला नक्की सांगा व्हिडिओ कशा वाटणार. आणि फॉलो अजून नसे करेल तर नक्की फॉलो करा आणि तुम्हाला मित्र मैत्रिणी नातेवाईक त्यासले नक्की शेअर करा. भेटूत नवीन व्हिडिओमा, तोपर्यंत बाय बाय.